सविनय नमस्कार. पण हा भाग वर्षाव त्रिदेवांचा तीन देवांचा. मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये एक अतिशय प्रतिष्ठित असं ते ऑडिटोरियम आहे, प्रेक्षागृह आहे. प्लॅनेटोरियम, नेहरू प्लॅनेटोरियम पण तिथे आहे. नेहरू सायन्स सेंटर आहे. त्या प्रेक्षागृहामध्ये ब्रेन मेक्स म्युझिक असा कार्यक्रम होता. आय रिपीट, ब्रेन मेक्स म्युझिक. त्याच्याबद्दल जेव्हा कळलं त्यावेळेला मी म्हणजे इतका आनंदित झालो. एकतर ब्रेन मेक्स म्युझिक हा विषय म्हणून, आणि त्यात जे तीन दिग्गज येणार होते ती असामान्य व्यक्तिमत्व येणार होती. त्या तिघांचंही मला ऐकायला मिळणार. त्यातले एक मोठे कलाकार, बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन होतं. त्यांचं मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे. हा संपूर्ण जो कार्यक्रम होता तो ज्याला असं म्हणता येईल की गुरूंच्या महागुरू अशा मा अन्नपूर्णा देवी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ होता. त्यांचे शिष्य एक एक ऐकले तर बघा. त्यांच्या बाबांनी आणि त्यांनी शिकवलेलं म्हणजे पंडित रविशंकर, सतारीतलं प्रचंड मोठं नाव, पंडित हरिप्रसाद चौरासिया बासरीतलं मोठं नाव, असे अनेक अनेक अनेक. आणि त्या अन्नपूर्णा देवींची, त्या मातेची अगदी पोटच्या काय म्हणतात त्याला, मुलगा जसा असतो ना तो कदाचित थोडासा फिका पडेल, पण त्यापेक्षा जास्त पलीकडे जाऊन काळजी घेतली पंडित नित्यानंद हळदीपूरकरांनीच. तर त्यांचं बासरीवादन होतं ते त्यांनी अप्रतिम सादर केलं. त्यानंतर डॉक्टर अशित शेठ एमडी सायकॅट्रिस्ट यांचं भाषण होतं. इतकं सुंदर की त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणतात त्याला, मनोविकार, मानसशास्त्र हे सगळं माहीत नसलं तरी चालेल. अलगद त्यांनी असे घास भरवले नुसते प्रेक्षागृहात. प्रत्येक जो तिथे उपस्थित होता त्याला, तेही केवळ अप्रतिम झालं. म्हणजे बघा मोठी माणसं कशी असतात. त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडला, ब्रेन मेक्स म्युझिक, सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामुळे जे प्रश्न माझ्या डोक्यात कार्यक्रमाच्या अगोदर जाताना आले होते, त्याची उत्तरच मिळाली. हे मोठेपण. द्रष्टा ज्ञानी कशाला म्हणायचं, तर यांना म्हणायचं. आणि तिसरं एक व्यक्तिमत्व होतं. खूप वर्षांपासून स्वप्न होतं त्यांना न्याहाळायचं, त्यांना बघायचं, त्यांना वाकून नमस्कार करायचा. कधी जमलं नाही आतापर्यंत. मी 2-3दा त्याच्यासाठी ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो की दर्शन होईल का. अशा लोकांचं दर्शन तर असतं ना. परमेश्वर खाली येत नाही हो, असामान्य माणसं पाठवतो एक एक. त्यातलं एक सगळ्यात मोठं नाव, वैद्यकीय विश्वातला चमत्कार असं ज्यांना म्हटलं जातं, ज्यांनी पेशंट्स बरे केलेले आहेत, की जे वरची घंटा वाजवत होते आणि त्यांना खेचून यांनी खाली आणलं. आणि हजारो जगभर असलेले त्यांचे विद्यार्थी, अतिशय पवित्र नाव वैद्यकीय विश्वातलं आणि पेशंटच्याही विश्वातलं, डॉक्टर फारुख उदवाडिया, एमडी फिजिशियन. ते आता असं आहे, एमडी फिजिशियन पण कशात ते तज्ज्ञ नाहीत ते विचारा. असामान्य आभाळा एवढं व्यक्तिमत्व. तुम्हाला सांगतो, मी इतका एक्साइटेड होतो की आज मला त्यानं बघायला मिळणार, त्यांचं ऐकायला मिळणार. ऐकण्याचं तर डोक्यातच नव्हतं. ब्रेन मेक्स म्युझिकमुळे हे सगळं वाट्याला आलं. पंडितजींचं बासरी वादन झालं, डॉक्टर अशित शेठांचं अप्रतिम व्याख्यान झालं, ब्रेन मेक्स म्युझिक. आणि त्याच्यानंतर डॉक्टर फारुख उदवाडिया, वय वर्ष फक्त 96.
वय वर्ष फक्त 96 आणि अजूनही अव्याहतपणे रुग्णसेवा चालू आहे. जगातली किती अवॉर्ड्स आहेत त्यांना काही विचारायचीच सोय नाही. काही आपले अवॉर्ड जसे बघता 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 वगैरे बुबुळ किंवा डोळे थकतील. आणि प्रचंड विनम्र माणूस, किती साधेपण. वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं व्याख्यान, अर्थातच काय म्हणतात त्याला, वैद्यकीय विश्वातल्या गुरूंचे महागुरू हे, त्याच्यामुळे त्यांचं व्याख्यान शेवटी होतं, पण ते 1 तास अगोदर येऊन बसले होते. भारतामध्ये याला गुण म्हणतात का? नाही, मला माहित नाही. कारण मी बघतो ना, मोफत वह्या पुस्तकं वाटप, आणि ती पोरं उन्हात, वेळप्रसंगी पावसात अशी ताटकळत बसलेली केविलवाणी होऊन 1 तास. का तर मोफत वह्या पुस्तकं वाटप. कारण मोठं धेण जे कोण येणार असतं, ते मोठं धेण नसतं, त्याचा भ्रम असतो की तो खूप मोठा आहे, किंवा ते 1-1, 1.5 तास उशीर येतात. म्हणून हे वाक्य मुद्दामून ऐकलं होतं. वय वर्ष फक्त 96 आणि इतका सर्वार्थाने मोठा माणूस, मोठा डॉक्टर 1 तास अगोदर हजर झाले होते. आणि गवगवा नाही येताना वगैरे, असं साधं पटकन येऊन पहिल्या लाईनीत बसले. इकडे तिकडे बघणं वगैरे. तुम्हाला कळलंय ना, जग जिंकणारा मी मीच. हे करायची गरजच नाही हो, कारण त्यांनी जग ऑलरेडी जिंकलाय, म्हणून करायची गरज नाही. आणि त्यानंतर डॉक्टर फारुक साहेब, डॉक्टर फारुक उदवाडिया तद्दन 1.5-2 तास बोलले. अप्रतिम इंग्रजी कसं बोलावं, इंग्रजी कसं असावं, त्याचं प्रचंड उदाहरण, मोठं उदाहरण, आदर्श. आणि माझ्यासारख्याच्या, कारण मी एकपात्री कलाकार आहे, व्याख्यानही देतो, आणि मला खूप थोबाडीत बसल्या. हो, असं कसं? आपल्याला कौतुक हवं तर काय, कधी थोबाडीत बसल्या ते पण सांगितलं पाहिजे ना. खूप थोबाडीत बसल्या. वय वर्ष 96, हातात कागद नाही, मध्ये पाणी पिणं नाही, विसरणं नाही, आणि अशी काय म्हणतात लखलखीत तलवार, पण वात्सल्याची चादर असलेली, शाल असलेली. याचं कारण तो मनुष्य डॉक्टर आहे. ही इज नॉट द जनरल ऑफ द आर्मी. हे भान सांभाळावं नाही लागलं त्यांना. सहृदयता ही अंतःकरणात असली पाहिजे. अहो, किती वेळ मुखवटा धारण करणार हो तुम्ही आयुष्यात? आणि त्यांना डॉक्टर आशिष शेठ, नित्यानंदजी, पंडित नित्यानंदजी आणि डॉक्टर फारुक उदवाडी यांना मी वाकून नमस्कार केला. त्यावेळेला माझा आत्मा शांत झाला. मी बोललो डॉक्टर साहेबांना, म्हटलं माझं स्वप्न होतं बरीच वर्ष तुम्हाला बघणं, खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. इट्स ओके. काय हो, किती कृतार्थ आयुष्य आहे. आयुष्य कसं असावं, आयुष्य कसं जगावं, हे दीपस्तंभ आपल्याला शिकवतात. म्हणून सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संत उगच खुळे नव्हे तो आपल्याला सांगायला. सतत ज्ञानी लोकांच्या शोधात राहा, त्यांना बघा, नमस्कार करा. अहो, शुद्ध झाल्यासारखं वाटतं. मला इतकी वर्ष वाटत आलंय. अर्थात याचं पुन्हा संपूर्ण क्रेडिट, श्रेय जातं माझ्या आईवडिलांकडे, मीना दामोदर शेवडे. आजही ना मला त्रिदेव आठवतात. नुसतं दिलं आम्हाला, भरभरून दिलं. आणि ते फंक्शन जे होतं, तो जो कार्यक्रम होता, तो इतका काय म्हणतात त्याला, एक ग्रेस, एक डिग्निटी, सुसंस्कृत कार्यक्रम. मध्ये इंटरव्हलला त्यांनी अल्पोपहारही दिला, तो इतका अव्वल दर्जाचा. म्हणजे गरुडाची नजर सगळीकडे होती ना. अर्थात ही सगळी धडपड केली. ती एक जटायू नावाचे गृहस्थ होते आणि आमचे पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्यामुळे हे सगळं वाट्याला आलं. आणि सगळ्यात आता महत्वाचं सांगतो, माता अन्नपूर्णा देवीला डॉक्टर फारुक उदवाडी यांनी जीवनदान दिलेलं आहे, म्हणून हे नातं असं. खर तर शी वॉज अ पेशंट.
संगीतातला महाचमत्कार तो. पण ती जाणीव ठेवून आणि 96व्या वर्षी येणं, आज नुसते चेहरे त्यांचे आठवले, त्याच्या अगोदर एक्साइट होतो की काय बोलणार आहेत आणि आपल्याला ती कळेल का, कारण आपला अर्धा मडकं रिकाम आहे. हे आपल्या डोक्यात ठेवायचं म्हणजे काय माज येत नाही आणि भ्रमही निर्माण बद्ध होत नाही स्वतःबद्दल. पण सगळ्यांनी घास असे भरवले. त्रिदेव आणि वर्षाव त्रिदेवांचा, या त्रिदेवांना माझा पुन्हा एकदा विनम्र प्रणाम, वाकून नमस्कार.